तेवढ्या जागा मागितल्या, पण त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका. आपल्याला सन्मानजनक सगळं जे काय आहे, शिवसेनेचा सन्मान राखला जाईल अशाच प्रकारे आपल्याला सगळं या ठिकाणी होईल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधीच महायुतीत सत्तेची गणितं बिघडताना दिसतात. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेल्या फक्त 52 जागांच्या प्रस्तावामुळे शिंदे गटात तीव्र अस्वस्थता पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच भाजप शिंदे गटाची पहिली बैठक पार पडणार असली तरी बैठकीआधीच जागा वाटपावरून नाराजीचे सूर उमटू लागलेत. शिंदे गटाकडून सुरुवातीपासूनच 125 जागांची मागणी करण्यात येत होती. शिंदे गटाच्या नेत्यांना अपेक्षित असलेल्या 125 जागांच्या मागणीवर भाजपनं थेट ताकद आहे तिथेच लढा असा रोखठोक संदेश दिल्याचं समजतंय. आम्ही भाजपसाठी धोका पत्करला. आता ही वागणूक शिंदे गटातील अनेक माजी नगरसेवक आणि नेत्यांमध्ये स्वतःच्या राजकीय भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 2017 मध्ये आम्ही निवडून आलो, पक्ष फोडून भाजपसोबत गेलो, पण आता केवळ आकड्यांपुरतेच आम्हाला मोजले जात आहे अशी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली जाते. भाजपनं शिंदे गटातील 2017चे जवळपास 47 नगरसेवक आणि त्यांची प्रभावी वॉर्ड्स लक्षात घेऊन 52 जागांचा आकडेमोडीवर आधारित प्रस्ताव दिला आहे. मात्र शिंदे गटाला हा प्रस्ताव स्वतःच्या राजकीय अस्तित्वाला मर्यादा घालणारा वाटत असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे गटात असलेल्या माजी नगरसेवकांच्या जागा शिंदेंना देण्यास भाजप ठाम नकार देत असल्यामुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता अधिक वाढली आहे. यामुळे आगामी वॉर्डनिहाय चर्चांमध्ये तणाव, वाद आणि कुरघोडी अटळ मानली जात आहे. आतून आत काही नेते इतक्या कमी जागांवर लढून पक्ष वाढणार कसा असा सवाल करत असल्याचं बोललं जात आहे. भाजपसोबत राहायचं की स्वतंत्र ताकद दाखवायची असा राजकीय पेच शिंदे गटासमोर उभा राहिला आहे. 2017 साली राज्यात युतीत असूनही भाजप आणि शिवसेना मुंबई पालिकेत स्वतंत्रपणे लढले होते. त्या निवडणुकीत काटेकी टक्कर झाली होती. शिवसेनेनं 84 तर भाजपनं 82 जागा जिंकल्या होत्या आणि अखेर महापौर शिवसेनेचाच झाला होता. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता तर दुसरीकडे महायुतीतच जागा वाटपावरून अस्वस्थता. मुंबई महापालिकेची निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठीच डोकेदुखी ठरत असल्याचं स्पष्ट दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.